नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही म्युच्युअल फंड आणि ETF द्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता आणि तुम्ही इच्छा बाळगताय, पण तुम्हाला माहित नाहीये तुम्ही सुरुवात कशी करावी. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे की तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुम्ही आपल्या भारतामधून आपल्या तुमच्या ज्या डिमेट अकाउंट आहे त्यातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ते कसे हे आज आपल्या या भागामध्ये बघणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की व्हॅल्यू रिसर्च नावाची एक वेबसाईट आहे. त्यानंतर निफ्टी 50 इंडायसेस, त्यामध्ये इंडेक्सेस आहेत, सेक्टोरियल इंडेक्सेस आहेत, निफ्टी 50 इंडेक्सेस आहे. आणि त्यानंतर म्युच्युअल फंड आपण त्यामध्ये कसे शोधायचे, म्युच्युअल फंड का घ्यायचे, कसे घ्यायचे, आणि ETF का घ्यायचे आणि कसे घ्यायचे. तर याच्यामधला आपण डिफरन्स बघणार आहोत. मित्रांनो, मला खूप साऱ्या कमेंट आल्या तुमच्या, तर त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. तर त्या कमेंटमध्ये मला असं बऱ्याचशांनी सांगितलं की सर तुम्ही म्युच्युअल फंड त्यानंतर ETF याबद्दल तुम्हाला आम्हाला बेसिक माहिती तर तुम्ही सांगितली, पण तुम्ही हे कसे घ्यायचे, ऍक्च्युअल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते तर आम्हाला कळत नाहीये. मी बरेच वेळा इन्व्हेस्टमेंट करतो, पण ऍक्च्युली ती इन्व्हेस्टमेंट कशी करायची. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना तर तुम्हाला कोणीतरी एक मेडिएटर असतो, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करणारा तुम्हाला काहीतरी माहिती देतो. तुम्ही बँकेत जाता किंवा एखादा म्युच्युअल फंड ऍडवायझरकडे जाता आणि त्याच्याद्वारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आणि ETF इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही तुमची स्वतः करू शकता, कुणालाही मध्यस्थी न घालता. इतके सोप्या आणि साध्या पद्धतीने मी आजच्या भागामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत. तर मित्रांनो, हे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की वेगवेगळ्या टाईपचे म्युच्युअल फंड तर हे कसे शोधायचे आणि त्यामध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत की कुठला बेस्ट आहे. तर चला बघूया. तर पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंड, हाऊ टू सिलेक्ट म्युच्युअल फंड आणि ETF. तर दोघांचाही आपल्याला पर्पज, त्याचा ऑब्जेक्टिव्ह माहिती हवा. तर पहिला आहे की म्युच्युअल फंड आणि ETF सिलेक्ट कसा करायचा. तर सिलेक्ट करताना पहिल्यांदा आपला त्याचा ऑब्जेक्टिव्ह माहिती पाहिजे, म्हणजे आपण कशासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहोत, त्याचा लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर फंड्स त्याचा जो आहे त्याचा आपण कशासाठी अलोकेट करणार आहोत हे आपल्याला माहिती हवं आहे. त्याच्यानंतर त्याचा एक्सपेन्सेस रेशो किती आहे आणि तो आपल्याला कितपत फायदेशीर आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे फंड मॅनेजर आणि त्याचं ट्रॅक रेकॉर्ड. आणि चौथा पॉईंट आहे फंड परफॉर्मन्स. तर हे चार पॉईंट आपण म्युच्युअल फंड ETF निवड करताना आपण बघितलेच पाहिजे. सुरुवातीला आपण थोडक्यात बघणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे काय. तर याच्या अगोदर आपण बघितलं की म्युच्युअल फंड म्हणजे की अनेक गुंतवणूकदारांकडून पैसा जो गोळा केला जातो, तो जो पैसा तो एकत्र करून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवला जातो आणि त्यामध्ये विविध प्रकारचे शेअर्स आपण विकत घेतले जातो त्याच्यामध्ये. आणि त्या शेअरचं आपल्याला काय भेटतं, एक सगळं विकत घेतल्यानंतर त्याचा आपल्याला एक NAV मिळतो. तर त्याचे आपल्याला युनिट्स भेटतात. दुसरं एक्झाम्पल आहे की ETF, आता एक्सचेंज ट्रेडिंग फंड. तर हा म्हणजे काय आहे, तर एक्सचेंज ट्रेडिंग फंड म्हणजे हा शेअर मार्केट सारखाच ह्याच्यामध्ये ट्रेड केला जातो. तर यामध्ये आपण आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपण बघितलं की इंडेक्स फंडमध्ये त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, की निफ्टी 50, बँक निफ्टी, IT आणि सेक्टोरियल इंडेक्साइज मध्ये पण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि अशाच प्रकारे तर इंटरनॅशनल मार्केट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नॅसडॅक, हँगसँग, NYS, तर अशा प्रकारच्या ह्या मार्केटमध्ये, चायनीज मार्केटमध्ये, तर युरोपियन मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फंड्स आहेत त्यामध्ये त्याद्वारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि आपल्याला ते फार इझिली आपल्या डीमॅटद्वारेही उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये इझिली तुमच्या डीमॅटद्वारे इन्व्हेस्टमेंट करू शकता. चला बघूया की आपण कसं इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. तर तुम्हाला मी एक वेबसाईटवर घेऊन जातो. तर मित्रांनो, आता जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे की इक्विटी म्युच्युअल फंड, कारण त्यामध्ये आपल्याला रिटर्न जास्त भेटले जातात. तर त्याच्या अगोदर आपण बघूया की लिक्विड म्युच्युअल फंड काय असतात. तर लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे सेव्हिंग अकाउंट सारखंच असतं. त्यामुळे तुम्हाला लिक्विडिटी ही असते त्याच्यामध्ये आणि तुम्ही कधीही त्याच्यामध्ये विड्रॉल करू शकता. तर यामध्ये तुम्हाला सेव्हिंग रिटर्न यामध्ये तुम्हाला सेव्हिंग अकाउंट सारखं रिटर्न भेटतं, पण सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त रिटर्न भेटतं. तर बघूया त्यामध्ये कसं तुम्हाला शोधायचं याच्यामध्ये आपण. तर ह्यामध्ये आपण लिक्विड फंड टाईप करायचं इथं. तर एक चॉईस करू आपण कुठला तरी, HDFC लिक्विड फंड जर घेतला आपण, तर HDFC लिक्विड फंड आहे. तर हा असा ओपन होतो इथे. तर त्याची NAV ग्रोथ इथे दिसते, ₹5111 म्हणजे 5112 ह्या आजच्या डेटला. तर त्यांनी आतापर्यंत 7.37% रिटर्न दिलेला आहे. जर याच्या आपल्याला खाली जर बघायचं असेल इथे, तर यामध्ये डेप्ट इक्विटी फंड, त्यानंतर डायरेक्ट इक्विटी फंड आणि लिक्विडिटी वेटेज दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तिन्हीचं कंपॅरिझन इथं आपल्याला ते बघायला भेटायचं. तर
इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला याचं रिस्क किती आहे, मॉडरेट रिस्क आहे, पोर्टफोलिओ त्याचं अलोकेशन दिलेलं आहे इथे, ॲसेट अलोकेशन किती पर्सेंट कशामध्ये आहे, ते त्यामध्ये क्रेडिट रेटिंग त्यामध्ये इथं आपल्याला बघायला भेटतं त्याचं. त्यानंतर याचं पिअर कंपॅरिझन इथे आपल्याला भेटतं. तर हे लिक्विड फंडचं काम जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशी का करायची, की जसं सेव्हिंग फंडमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण आपलं सेव्हिंग करतो, त्याप्रमाणे आपण लिक्विड फंडमध्ये काही आपले मनी पार्क करायचा, आणि ज्यावेळेस आपला काही कॉर्पस तयार होईल त्यावेळेस तो कॉर्पस सरळ आपला उचलून तो ट्रान्सफर करायचा. म्हणजे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सिस्टमॅटिक ट्रान्सफर, तर तो लिक्विड फंडमधला ट्रान्सफर करून तुम्ही इक्विटी फंडमध्ये ट्रान्सफर करायचा. तर काही इक्विटी फंड्स पण कसे बघायचे आपण, तेही आपण बघणार आहोत. तर इथे बघा, इथे त्यांनी इथे आदित्य बिर्ला सन लिक्विड फंड तुम्ही बघू शकता, इथे 5 स्टार रेटिंग आहे त्याला. त्यानंतर ऍक्सिस लिक्विड फंड. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही शोधू शकता तुमच्या, आणि याच्यातून तुम्ही चॉईस करून तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्यामध्ये. तर तुमच्या जे झिरोदाचा अकाउंट आहे, झिरोदाच्या अकाउंटमध्ये तुम्ही लिंकेज केलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आपण दुसरा फंड शोधणार आहोत, लार्ज कॅप फंड. तर आधी इथे टाईप करायचं आहे आपल्याला लार्ज कॅप. कुठलाही याच्यातला कुठलाही घेतला तर पहिल्यांदा आपल्याला दिसतोय HDFC फ्लेक्सी फंड, मिराई ॲसेट लार्ज कॅप. तर आपण बघूया मिराई ॲसेट लार्ज कॅप. तर मिराई ॲसेट लार्ज कॅप, तर 3 स्टार रेटिंग आहे. त्यानंतर इथे 1 इयर रिटर्न 8.5%. त्यानंतर 2 इयर रिटर्न 16.22%. त्यानंतर 3 इयर्स रिटर्न 11.4004%. त्यानंतर 5 इयर्स रिटर्न 21.93, म्हणजे इतकं चांगलं रिटर्न यामध्ये दिलेलं आहे. तर याचं 116.89 याच्या आत्ताचे NAV व्हॅल्यू आहे. तर याचे डिटेल्स जर आपल्याला अजून खाली बघायचे असेल तर यांनी इथं रिटर्न्सचे ग्राफ आहे सगळं टोटल. तर 5 इयर रिटर्न्स पण आपण इथं टोटल रिटर्न्सचे बघितलं इथं. तर डिटेल्स त्याच्यामध्ये आपल्याला इक्विटी, BSE सगळं इथं कंपॅरिझन आपल्याला करायला भेटतं. तर इथे खाली गेल्यानंतर त्याचं पिअर कंपॅरिझन आपल्याला बघायला भेटेल, की अजून त्याच्या जोडीला जर त्याचे कोणते लार्ज कॅप फंड्स आहेत त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर इथे आपण जर बघितलं की ICICI प्रुडेन्शियल ब्लू चिप फंड आहे, त्यानंतर डायरेक्ट प्लॅन हा SBI ब्लू चिप आहे. तर यांचं 1 इयर रिटर्न 8.5, 7.8.01, 6.45. आणि इथे जर आपण लॉंग टर्मचं जर बघितलं, बघा म्युच्युअल फंड म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म, लार्ज कॅपमध्ये जर असेल तर नक्कीच लॉंग टर्मसाठी असतं. तर आपण 5 इयर रिटर्न बघूया. तर 5 इयर रिटर्न मध्ये बघा सगळ्या जे आहेत 21.93, 25.79, 23.26, तर 25.14 अशा प्रकारचे सगळ्यांनी 20% पुढेच रिटर्न तुम्हाला लॉंग टर्म मध्ये मिळालेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट ETF. तर ETF कसं शोधायचं आणि आपल्या डीमॅट अकाउंटला पण आपण ते कसं बघणार आहोत हे आपण शेवटच्या भागामध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत निफ्टी ETF. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे निफ्टी इंडायसेसच्या वेबसाईटवरती. तर निफ्टी इंडायसेसच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे आपल्याला इंडायसेस इथे म्हणून दिसतं. तर इंडायसेस दिसल्यानंतर इथे निफ्टी 50 इंडायसेस इथे बघतं. निफ्टी 50 इंडायसेसमध्ये आपण खाली जायचं इथे. त्यानंतर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला इथं पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन मिळते की निफ्टी 50 हा डायव्हर्सिफाईड फंड आहे, 50 स्टॉक त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या पद्धतीने आता याच्यामध्ये काय होतं की जो परफॉर्म करतो, म्हणजे 50 स्टॉकमध्ये जो चांगला परफॉर्म करतो तोच या स्टॉकमध्ये राहतो. जो अंडर परफॉर्मिंग असतो तो या 50 स्टॉकच्या बाहेर जातो. त्यामुळे परफॉर्मन्स बेस याच्यामध्ये आपल्याला ते स्टॉक्स याच्यामध्ये बघायला भेटतात. इथे त्याचं फॅक्ट शीट आहे. तर ह्या फॅक्ट शीटमध्ये काय दिसतं इथं आपल्याला की फायनान्शियल सेक्टरमध्ये 37.85 आहे, इन्फॉर्मेशनमध्ये 11.31% आहे, ऑइल अँड गॅसमध्ये 9. हे पूर्ण सेक्टोरियलमध्ये त्यांचं किती प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली, कुठे कुठे कोणत्या कंपन्या आहेत त्यामध्ये, तर हे किती पर्सेंटेज आहे इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतं. तर अजून खाली गेलं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये कुठल्या टाईपचे इन्व्हेस्टमेंट करायला आहेत. तर इथे ETF आहे का ग्लोबली, तर कुठले ग्लोबली आहे याच्यामध्ये लिस्टेड, तर ह्या टाईपचे ग्लोबली लिस्टेड आहेत. तर इंडियामध्ये लिस्टेड कोणते आहेत, आदित्य बिर्ला, ॲक्सिस, बजाज, DSP. नंतर डोमेस्टिक इंडेक्स फंड आहेत. तर हे इंडेक्स फंडमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत तर इथे आपल्याला डिटेल बघायला भेटतं. याचमध्ये आपल्याला सेक्टोरियल इंडायसेस पण आहे. इंडायसेसमध्ये गेल्यानंतर इथे गेल्यानंतर इंडायसेसमध्ये हे सेक्टोरियल इंडायसेस आहे. निफ्टी ऑटो आहे, निफ्टी बँक आहे, निफ्टी केमिकल्स आहे, त्यानंतर निफ्टी फार्मा आहे, निफ्टी IT आहे, त्यानंतर इथे निफ्टी केमिकल्स, फायनान्स, FMCG, हेल्थ केअर, निफ्टी IT. तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक इंडायसेसमध्ये आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक इंडायसेस म्हणजे काय, की निफ्टी 100 इक्वल टू, त्यानंतर निफ्टी 200 अल्फा 30, म्हणजे सिलेक्टेड कंपन्या याच्यामध्ये आहेत. अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे सेक्टर्समध्ये तुम्ही सेक्टर स्ट्रॅटेजिक
इंडायसेस याला म्हणतात, यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. यानंतर आपण बघणार आहोत की इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये कशी करायची, जो महत्त्वाचा पार्ट आहे. तर इथे जायचं आपल्याला. तर इथे आपल्या याच्यामध्ये ह्या वेबसाईटवरती इथे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे बघा, मोतीलाल ओसवाल नॅसडॅक ETF 100 ETF. तर हाच ETF आपल्याला आपल्या झिरोदाच्या अकाउंटवरती बघायला भेटतो. याच्यामध्ये आपल्याला इथे त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन बघायला भेटते. तर नॅसडॅक ETF म्हणजे अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला इथे हा ETF इन्व्हेस्टमेंट केला जातो, 100 ETF. तर हा कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केला जातो, तर इथे बघायचं आपण. खाली गेल्यानंतर इथे त्याची इन्व्हेस्टमेंट काय, त्याचा पोर्टफोलिओ काय, ॲसेट अलोकेशन कुठे आहे, त्यानंतर त्याचा पोर्टफोलिओ ब्रेकडाऊन जर इथं बघितला तर त्याचं पोर्टफोलिओ ब्रेकडाऊन आपल्याला इथे त्यामध्ये दिसतं की कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या त्याच्यामध्ये टॉप होल्डिंग्स कुठल्या आहेत. तर ॲपल ही मोबाईलची कंपनी, जगातली एक नंबर कंपनी. मायक्रोसॉफ्ट, निविदा, त्यानंतर ॲमेझॉन, त्यानंतर या ब्रोडम, एव्ही जिओ, मेटा प्लॅटफॉर्म. याच्यामध्ये त्यांचा इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याचं ॲसेट अलोकेशन किती आहे. तर हे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सगळं आपल्याला बघायला भेटतं. अशा प्रकारे तुम्ही इथे इंटरनॅशनल सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर टेक्नॉलॉजी सेक्टर किती आहे, कन्झ्युमर ड्युरेबिलिटी किती आहे, तर इथे तुम्हाला सगळं पूर्ण यामध्ये इन्फॉर्मेशन बघायला भेटते. तर आता आपण बघणार आहोत की हे आपण आपल्या झिरोदा अकाउंटमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या. तर इथे कसं शोधायचं, तर झिरोदामध्ये गेल्यानंतर आपल्या तर आपण ह्या इथे सर्च बारमध्ये जायचं आहे. आणि सर्च बारमध्ये तुम्हाला मोतीलाल ओसवाल हे टाईप करायचं इथे, मोतीलाल ओसवाल. तर इथे आल्यानंतर हे MONQ50 असं म्हणून एक आहे. तर त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे त्याचं इन्फॉर्मेशन भेटतं. तर इथे तुम्ही तो बाय करायचा की सेल करायचा, इथे जायचं. इथे जायचं. इथे तुम्हाला जर NSE BSE, ते NSE मध्ये जायचं. क्वांटिटी एक असेल त्याची प्राइस आहे 68.9. आणि जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी रेग्युलरमध्ये करायचं आहे तर लॉंग टर्म म्हणून इथे प्रेस करायचं आहे. तर इथे तुम्हाला 68.9 आहे. आणि इथे नंतर तुम्हाला इथे हा बाय करायचा आहे. आता मार्केट बंद आहे त्यामुळे तुम्हाला हा एरर दाखवेल. तर ज्यावेळेस मार्केट चालू असेल आपलं इंडियन मार्केट, त्यावेळेस आपण इथे हा मार्केट आवर्समध्ये बाय करू शकतो. त्यानंतर इथे हा एक दुसरा ETF आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही हा ETF तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये इथे बाय करू शकता. इथे सोपं आहे. इथे बघा, MONQ असं दिसतं इथे, MONOQ50. तेव्हा सिलेक्ट करायचं आणि ते आपल्या ते इथे येते खाली इथे. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं. तर आता आपण निफ्टी ETF असा टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे बघता निफ्टी ETF, निफ्टी 50 ETF असे भरपूर प्रकारचे ETF आपल्याला इथे बघायला भेटतात. तर यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं ETF चॉईस करू शकता. मी निपॉन इंडिया निफ्टी 20 मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर तुम्ही हा समजा इथे जर चॉईस केला तुम्ही इथे, तर निपॉन इंडिया निफ्टी 20 मध्ये तुम्ही घेऊ शकता. आता हा निफ्टी ETF आहे आणि मला बाय करायचा आहे. तुम्ही इथे बाय करू शकता. इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे 1000 क्वांटिटी, 100 क्वांटिटी बाय करा, 1000 क्वांटिटी बाय करा. जशी तुम्हाला इथे त्याचे 250 प्राईस आहे. तर तुम्हाला 1000 जर करायचे असेल तर तुम्हाला एवढे अमाऊंट पाहिजे इथे. तर तुम्हाला 100 करायचे असेल तर इथे जर तुम्ही बघितलं 25,000 रुपये तुमच्या अकाउंटला असायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि इथे जर बाय केलं तर तुम्हाला बाय तुम्हाला इथे करता येईल असं. आणि लॉंग टर्म अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही इथे तुमचं ETF इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की डेमो, तर ETFचा डेमो बघितला, कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, कसे शोधायचे. त्यानंतर आपण इंडायसेस, निफ्टी इंडायसेसच्या वेबसाईटवर गेलो. तर तिथे आपण बघितलं की सेक्टोरियल इंडायसेस, त्यानंतर निफ्टीचे इंडेक्सेस कसे शोधायचे आणि ते आपण आपल्या डिमॅटला कसे आपण ऍड करायचे, हे आपण या भागामध्ये बघितलं. तर नंतरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड हे आपण कसे शोधायचे आणि कसे इन्व्हेस्टमेंट करायचे आपल्या डीमॅट अकाउंट थ्रू. तर हा शेवटचा भाग आपण बघणार आहोत. याकरता आपल्याला आपल्या झिरोदा या अकाउंटमध्ये गेलेलो आहे मी. तर झिरोदा हे अकाउंट मी प्रेफर करतो. साधं आणि सोपं आहे वापरण्याकरता. तर मी तेच वापरतो. तुम्ही तुमचं वापरत असाल तेही चालेल. तर यामध्ये इथे गेल्यानंतर तुम्हाला कन्सोल, कॉइन, सपोर्ट
या अशा बरेचसे इथे राईट साईडला चॅप्टर्स दिसतात इथे. तर इथे गेल्यानंतर कॉईन म्हणून आहे, तर कॉईन दाबायचं इथे. हे कॉईन प्रेस केल्यानंतर आपण कॉईनच्या एका इंटरफेसवर येतो इथे. तर इथे कॉईनच्या इंटरफेस आल्यानंतर इथे सर्च म्युच्युअल फंड म्हणून येते. तर इथे तुम्ही कुठल्याही टाईपचा म्युच्युअल फंड इथे सर्च करू शकता इथे. सपोज तुम्हाला एखादा लार्ज कॅपचा म्युच्युअल फंड पाहिजे, तर इथे लार्ज कॅपचे सगळे म्युच्युअल फंड येतात, ब्लू चिप, मिराई ॲसेट, लार्ज कॅप. तर इथे मिराई ॲसेटचा लार्ज कॅप इथे म्युच्युअल फंड तुम्ही बघू शकता इथे. तर मिराई ॲसेट लार्ज कॅप फंड इथे बघू शकता इथे. त्याचा त्याचा NAV किती आहे, 116 रुपये. त्यांनी CAGR रिटर्न किती दिलेला आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपण त्या वेबसाईटवर बघितलीच आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये अजून बघायचं असेल तुम्ही इथे सर्च करू शकता. तर इथे तुम्हाला आपल्याला हा डेमो कशासाठी बघतोय की आपण म्युच्युअल फंड आपल्या डीमॅटमधून कसं बाय करायचं. तर हे बघण्यासाठी आपण हे प्रात्यक्षिक बघतोय डेमो. तर इथे आपण काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये टाकायचं असेल तर इथे तुम्ही ते ऍड करू शकता आणि डायरेक्ट इथे बाय करू शकता. इंडेक्स फंड आपण इथे सर्च करू. तर इंडेक्स फंड इथे सर्च करायचा. इथे UTI, HDFC, ICICI प्रुडेन्शियल इंडेक्स फंड बघूया आपण इथे. तर हा इंडेक्स फंड आहे. तर इथे इंडेक्स फंड केल्यानंतर इथे आपल्याला 32 रुपये 67 पैसे हा त्याचा NAV आहे. तर त्याने आतापर्यंत गेलेलं रिटर्न आहे. गेल्या 3 वर्षामध्ये किती रिटर्न दिलेला आहे, गेल्या 5 वर्षामध्ये किती रिटर्न दिलेलं आहे, 22.16 त्यांनी रिटर्न दिलेला आहे. आणि इथे जर तुम्हाला बाय करायचं असेल तर इथे बाय करायचं. तर तुम्ही कशा पद्धतीने बाय करू शकता. तर तुम्हाला जर तुमच्या पेमेंट जर ऍड करायचं असेल इथं, तर इन्व्हेस्टमेंट इथं तुम्ही पेमेंट ऍड करू शकता. इथे UPI, नेट बँकिंग. आणि जर तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट इथे आहे 100 रुपये. आणि इथे बाय नाऊ केल्यानंतर तुमच्या बाय बाय नाऊ केल्यानंतर हे तुम्हाला कन्फर्म ऑर्डर म्हटली की ती ऑर्डर तुमच्या अकाउंटला जमा होते. आणि मग तुमच्या डीमॅटला याचे युनिट्स त्या पद्धतीने जमा होतात. आणि सेलही ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला इथे मी म्युच्युअल फंड खरेदी करू शकता आणि विकू शकता. तर हे होतं मित्रांनो प्रत्यक्ष डेमो. तर तिघांचाही आपण डेमो बघितलेला आहे. तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला हा डेमो कसा वाटला. आणि याबद्दल तुम्हाला आणखीन काही जर माहिती हवी असेल तर कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. तर आता या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की याच्यामधला डिफरन्स काय आहे. याच्यातला डिफरन्स आपण समजून घेणार आहोत. तर मेजर डिफरन्स काय याच्यामधला की ETF हा एक स्टॉक मार्केट सारखा ट्रेड केला जातो. जसं की एखादा शेअर आपण विकत घेतो आणि शेअर विकला जातो. आणि त्या पद्धतीने आपण याची खरेदी विक्री करू शकतो. आणि म्युच्युअल फंड कसा असतो की याच्यामध्ये फंड मॅनेजर इन्व्हॉल्व असतो आणि त्या फंड हाऊसेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. आणि दुसरं म्हणजे की ETF चा जो काही एक्सपेन्सेस रेशिओ हा फार कमी असतो. म्युच्युअल फंड हे त्यांच्या फंड मॅनेजरच्या डिसिजनवर डिपेंड असतात. दोघांचाही हेतू हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचाही आहे. हा रिअल टाइम बेसिसवर सेटल केला जातो. आणि म्युच्युअल फंड हा तुमच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या डिमॅट अकाउंटला जमा केला जातो. तर त्याची फंडची म्युच्युअल फंडची जशी सेटलमेंट होते तर त्या पद्धतीने तुमच्या डिमॅट अकाउंटला जमा केला जातो. पण ETF तुम्ही आज घेतला तुमच्या अकाउंटला लगेच जमा होणार डिमॅट अकाउंटला. तर अशा पद्धतीने हा मेजर एक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये दोघांमधला. हे दोन्ही प्रकार तुमच्यासाठी चांगले आहेत. पण तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये कम्फर्टेबल आहात हे तुम्ही ठरवायचं आहे. आज आपण म्युच्युअल फंड, ETF आणि हे इंडेक्स याचा आपण आज प्रात्यक्षिक बघितलेला आहे, त्याचा डेमो बघितलेला आहे. तर आता तुम्हाला काही भीती वाटणार नाही की कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करायची. तर फार सोप्या पद्धतीने आपण आज बघितलं आहे. प्रात्यक्षिक बघितल्यानंतर आपल्याला एक भीती असते, एक छोटीशी ती भीती आपली पूर्ण निघून जाते. तर आता तुम्ही तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतः करू शकता. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये नक्कीच आलेला असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोर्टफोलिओ आपण कसा बनवायचा, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ, ETF पोर्टफोलिओ कसा बनवायचा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला पुढे कोणता विषय तुम्हाला पाहायचा आहे. तर मी नक्कीच तो विषय तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद. थँक्यू.